आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। ऋतुजाच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षेसाठी हेरवाडमध्ये मूक मोर्चा। लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। हेरवाडची कन्या ऋतुजा विशाल पालखे जी कुंभोज येथे झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हेरवाड गावातून भव्य मूकमोर्चा काढण्यात आला। या मोर्चात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोर्चाचे विसर्जन ग्रामपंचायतीसमोर सभेत झाले। सभेच्या सुरुवातीला बंडू बरगाले यांनी प्रास्ताविक करून मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी ऋतुजाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्धता दर्शवली। लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या प्रतिक्रिया। मिलिंद कुरणे, सभापती पंचायत समिती। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या लढ्याला नक्कीच बळ मिळेल। ऋतुजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण शिरोळकर आणि सर्व लोकप्रतिनिधी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। बंडू कोडोले, या गुन्ह्यातील सर्वच्या सर्व 6 आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याची गरज आहे। बाबासाहेब वनकोरे, पंचायत समिती सदस्य। आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यासाठी संपूर्ण प्रशासन पाठीशी राहील। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य तुमच्या सोबत आहेत। बाबासाहेब नदाब, ऋतुजाला न्याय मिळवून देण्यासाठी हेरवाड गावातील सर्व ग्रामस्थांची एकजूट राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। संजय शिंदे, तालुका अध्यक्ष RPI। एका सुशिक्षित मुलीची अशा प्रकारे हत्या किंवा आत्महत्या होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे। अर्चना पाटील, ऋतुजाच्या मागे राहिलेल्या तिच्या लहान मुलींचा सांभाळ करून तिला मोठे करणे ही आपली जबाबदारी आहे। वडिलांचा भाऊक ठाव, ऋतुजाचे वडील रघुनाथ पुजारी यांनी अत्यंत भावुक होत आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले, माणसांचा स्वभाव समजणे कठीण झाले आहे। आम्ही मोठ्या आशेने जगत होतो, पण आमच्या कन्येचा घात झाला। या कठीण प्रसंगात संपूर्ण कुंभोज आणि हेरवाडगाव पाठीशी राहिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। ग्रामस्थांची मोठी उपस्थिती। या प्रसंगी उत्तरादेवी शिंदे, प्रचिता कोळी, सरपंच सौ रेखा जाधव, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, सौ चंद्रकला पाटील, उपसरपंच प्रमोद माळगे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। या मूकमोर्चाला ग्रामपंचायत सदस्य विजयमाला पाटील, भरत पोवार, दयानंद पाटील, हयातचांद जमादार, छाया सूर्यवंशी, वैशाली कोरुचे, बंडू पाटील, सुवर्ण अपराज, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, शीतल गायकवाड, सदानंद आलासे, गिरीश पाटील, सरदार जमादार, शंकर बरगाले, धोंडीबा कोरुचे, धनंजय धोत्रे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।